मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सुमित्रा आई सगळ्यांना म्हणत असते, ही बाई चोरासारखी घरात तर शिरली आहे. आज देवघरात शिरली आहे आणि उद्या माझ्या स्वयंपाकघरात सुद्धा शिरेल. त्यावर लता म्हणते, अगं माझ्या काय करते सुमित्रे, काय आहे काय तुझं? मी तुला या घरात आणलं होतं हे तू विसरू नकोस. त्यावर सुमित्रा आई म्हणते, वाटलंच होतं मला तू असे हिशोब मांडशील. आता तर माझी खात्रीच पटली की ही बाई पार्वती नाही. अगं उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हाताला कळू न देणारी बाई होती ती. असे हिशोब कधीच मांडले नसते. हे ऐकून सारंग, ऐश्वर्या आणि आजीचा घसा कोरडा होतो आणि नाना आणि ऋषिकेश मान हलवतात. सुमित्रा आई पुढे म्हणते, चल घटकाभर मानलं की तूच पार्वती आहेस. मग सांग, इतके वर्ष कुठं होतीस तू? ऋषिकेशला ताना असताना माझ्याकडे सोपवलं होतंस ना? मग या ऋषिकेशला लहानाचं मोठं कुणी केलं ग? त्याच्यासाठी खस्ता मी खाल्ल्यात, त्याला लहानाचं मोठं मी केलंय. आणि नाना, त्यांची आयुष्यभराची साथ मध्येच सोडलीस. त्यांना आयुष्यभराची साथ मी दिली आहे. आणि हे घर मी उभं केलंय. आणि घर उभा करण्यासाठी कष्ट खाव्या लागतात, कष्ट करावे लागतात. अगं मायेचा ओलावा द्यावा लागतो घर बांधून ठेवायला. 10 दिशांनी धावून येणाऱ्या इच्छांना अडवून ठेवावं लागतं. तडजोडीचा उंबरठा बांधावा लागतो, तेव्हा कुठं घर उभं राहतं. गेली अनेक वर्ष हे घर मी जबाबदारीने सांभाळतेय. या भरलेल्या वृक्षावर फुलं वेचायला तू आयती आलीस. मला विचारतेस तुझं काय म्हणून? हे सगळं जग आहे ना, हे सगळं जग माझं आहे. त्यावर लता म्हणते, तुझं जग म्हणजे फक्त तुझी मुलं आहेत. सुमित्रा आई म्हणते, ऋषिकेश सुद्धा माझा मुलगा आहे. आणि त्यावर लता म्हणते, तो तुझा मुलगा नाहीये आणि नानासाहेब सुद्धा तुझे नाहीयेत. त्यावर सुमित्रा आई म्हणतात, नानासाहेबाचा आणि तुझा संबंध केव्हाच संपलाय. आणि लता म्हणते, 7 जन्माचे संबंध असे सुटत नाहीत. सुमित्रा आई म्हणते, अगं मी तुला पार्वतीच समजत नाही ग. मग कुठले 7 जन्म, कुठला नवरा? हे सगळं ऐकून नाना जोरात ओरडतात आणि म्हणतात, अरे बस करा. नाना पुढे येतात आणि सुमित्रा आईला म्हणतात, अगं सुमित्रा, काय चाललंय तुझं? किती बोलतेस ह्या बाईला? जानकी ऋषिकेश एकमेकाकडे बघतात. सारंग खाली मान घालतो आणि ऐश्वर्या तोंडावर हात लावते. सुमित्रा आई नानाला म्हणते, तुम्ही माझ्यावर ओरडलात? आणि त्यावर नाना म्हणतात, अगं बघ ना तूच कशी वागतेस. ह्या बाई पार्वती असतील किंवा नसतील, त्यांनी देवघरात जाऊन पूजा केली, काय चुकलं? कोणतं पाप केलं सांग ना? सुमित्रा आई म्हणते, याचा अर्थ असाच होतो की तुम्हाला असंच वाटते की ही बाई तुमची पहिली बायको आहे म्हणून. असं बोलून सुमित्रा आई तिथून निघून जातात. नाना मागून हाक मारतात, सुमित्रा अगं ऐक ना, माझं ऐक. आणि ह्या लताचं नाटक सुरू होतं. परमेश्वरा, काय रे हा दिवस दाखवलायस तू मला? माझं नशीबच फुटकं, किती अपमान होतोय माझा या घरात. इथं कोणीच माझं नाहीये, ना माझा मुलगा आहे ना माझा नवरा आहे. असं ती लताबाई रडत रडत बोलत असते. म्हणजे थोडक्यात रडण्याची ऍक्टिंग करत असते. आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग मनातल्या मनात हसत असतात. परमेश्वरा वाचव रे मला, वाचव, असं म्हणत ती तोंडावर हात लावून वर जाते. तिच्या मागोमाग ऋषिकेश पण जातो. आणि जानकी नानाला म्हणते, काय नाना, तुम्ही आईला असं बोलायला नको होतं. आणि त्यावर नाना म्हणतात, काय करू जानकी, मी सांग बरं. मला काय करावं ना तेच कळेनासं झाले. खरं कोण, खोटं कोण? आता ती बाई खरी आहे की खोटी आहे हे मला कुठं माहिती आहे. सुमित्राच्या मनात जो कडवटपणा, असूया भरले ना, तो चांगला नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते, नाना, हे तेव्हाच ठीक होईल जेव्हा खरं काय खोटं काय कळेल. त्या बाई पार्वती आई नाहीयेत हे जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा सुमित्रा आई आपोआप शांत होतील. त्यांना थोडा वेळ द्या. आज बघा ना, कारण काही का असे ना, हिम्मत काका इथे आले नाहीत. त्यामुळे नक्की कळतच नाहीये की त्या बाई पार्वती आई आहेत की नाहीत. त्या पार्वती आई आहेत हे जर आपल्याला शोधायचं असेल ना, तर आपल्याला कुठला तरी ठोस पुरावा हवा. त्याशिवाय काही ठीक होणार नाही नाना. वाद आणखीन वाढत जातील, वातावरण आणखी बिघडत जाईल. तुम्ही शांत राहा आणि सुमित्रा आईला पण थोडं समजून घ्या प्लीज, त्यांचं मन जपा. त्यावर नाना मान हलवतात. आणि ऐश्वर्या, तिला असं वाटतं असते की ही का त्यांची समजूत घालतीये. आणि ती सारंगला कसले तरी इशारे करते. इकडे आई गॅलरीमध्ये एकटक बाहेर पाहत असते. सुमित्रा आईला नाना बोललेलं ओरडलेलं सगळं आठवत असतं. ते बारबार डोक्यामध्ये त्यांच्या फिरत असतं. मागून ऐश्वर्या येते आणि आईच्या खांद्यावर हात ठेवते. आणि आई ज्या असं म्हणणार तोच ऐश्वर्यासमोर दिसते. ऐश्वर्या म्हणते, यापुढे आधारासाठी येणारा प्रत्येक हात जानकीचा असेल या भ्रमामध्ये राहू नका आई. तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का ती तुम्हाला बोलायला येईल, समजवायला येईल? अहो नाही येणार ती. आता तिची खरी सासू आली आहे ना, आता ती कशी येईल? ऐश्वर्या पुढे म्हणते, आय एम सॉरी आई, तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. आणि मी जानकीच्या विरोधात तुमचे कान भरायला आली आहे असंही समजून घेऊ नका. तुम्ही आजवर माझ्यापेक्षा जास्त त्या जानकीवर विश्वास ठेवत आलाय. या घरात कायम ती बरोबर आणि मी चूक असंच होत आले. पण आई, वेळ त्याचा खेळ खेळतोच आहे ना.
प्रत्येकाला त्यांचा आरसा दाखवतोय, प्रत्येकाला त्यांची खरी माणसं दाखवतोय. आज तुम्हाला जाणवेल कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं नाही. काही झालं तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. मी कायम तुमच्यासोबत असेल. आणि तिथे सारंग येतो. तो पण म्हणतो, आई तू रडू नकोस ग. हे बघ, मी आणि ऐश्वर्या कायम तुझ्यासोबत आहोत. आणि आम्हाला ना ती बाई पार्वती नाहीये यावर पूर्ण विश्वास आहे. आई म्हणते, आपला विश्वास असून काय उपयोग रे? नानांना ऋषिकेशला कोण समजवणार, कोण पटवणार? ऐश्वर्या म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि आई तिच्याकडे पाहते आणि म्हणते, हो, आपण तिचं सामान चेक करायला पाहिजे. त्या खोटारड्या बाईच्या नकळत, तिला बिलकुल कळायला नाही पाहिजे. आई म्हणते, अगं पण त्याने काय होणार? ऐश्वर्या म्हणते, सत्य समोर येईल. हो आई, तिच्या सामानामध्ये अशी एखादी गोष्ट सापडेल ज्यामुळे सिद्ध होईल की तीच पार्वती आहे. पण जर ती बाई पार्वती नसेल तर तिच्या सामानात अशी काहीतरी गोष्ट सापडेल की त्याच्याहून सिद्ध होईल ती पार्वती नाहीये. सारंग म्हणतो, हो आई. आई म्हणते, बरोबर आहे ग तुझं. मला नाही सुचलं हे. मी जाऊन ना नानांना सांगते. आपण हे सिद्ध करूया, तिचं सामान तपासूया. आई परत रडायला लागते आणि म्हणते, तुम्ही दोघं माझ्या बाजूने आहात, माझ्यासोबत आहात, हे बघून खूप धीर वाटला ग मला. असं म्हणून आई तिथून निघून जातात. आणि ऐश्वर्या म्हणते, मी आहे ना आई, कळीचे नारद येथे. जानकी तिच्या बेडरूममध्ये अस्वस्थपणे बसलेली असते आणि तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेशला पाहून जानकी उठते आणि त्याच्याजवळ जाते. आणि ऋषिकेश म्हणतो, पुन्हा त्रास झाला ग जानकी. त्यांना आधीच एवढं आयुष्य त्यांचं सोसण्यामध्ये गेले. आईने इतक्या रूडली नको होतं बोलायला त्यांच्याशी. देवपूजाच तर करत होत्या ना त्या. आईने असं नको वागायला होतं पार्वती आईशी. आणि तो नकळत पार्वती आई म्हणून जातो. जानकी म्हणते, काय म्हणालात? म्हणजे ती बाई तुम्हाला तुमची पार्वती आई वाटते? ऋषिकेश म्हणतो, ते महत्त्वाचं नाही. जानकी, त्यांचं वय बघ, त्यांना होणारा त्रास बघ. त्यांना जर टेन्शन आलं आणि चक्कर आली तर काय करणार आहोत आपण? आणि त्यावर जानकी म्हणते, जोपर्यंत त्या या घरामध्ये आहेत तोपर्यंत हे सगळं असंच घडत राहणार आहे. मला तर भीती वाटते की घरातलं वातावरण आणखीन बिघडेल. आज देवघरात गेल्यात, उद्या स्वयंपाकघरात देखील जातील आणि आपली आई त्यांना तिथूनही बाहेर काढतील. या सगळ्यात कोण वाईट दिसणार आहे? आपल्या आईच. त्यांच्याही तब्येतीवर परिणाम होईल. ऋषिकेश, आपल्याला आई आणि नाना यांच्यातले वाद मिटवायला हवेत. मी ते नाही करू शकत आहे कारण आई माझ्यावर चिडल्यात. पण त्या तुमच्यावर रागवता कामा नाहीत, तुमच्यावर चिडता कामा नाहीत. तुम्ही हे सगळं सांभाळून घ्या. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये लता म्हणते, काय माझ्या सामानाची झडती? अगं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? मला वाटलं तूच सगळ्यामध्ये हुशार आहेस. काय मूर्खपणा चालवलाय हा? ऐश्वर्या लताला हळू बोलण्याचा इशारा करते आणि सारंग हळूहळू आवाजात म्हणतो, अहो हळू बोला, हळू बोला. लता ओरडून म्हणते, काय हळू बोला? हे प्रकरण आता आपल्या अंगाशी येणार आहे. ऐश्वर्या म्हणते, शांत व्हा आणि मला सांगा, तुम्ही तिची डायरी वाचली आहे? आणि त्यावर लता म्हणते, त्याचा संबंध काय ह्याच्याशी? आणि ऐश्वर्या वैतागून म्हणते, सगळा त्या डायरीचाच तर संबंध आहे. ऐश्वर्या म्हणते, त्या डायरीमध्ये पार्वतीच्या अशा काही वस्तूंची नोंद आहे ज्याची सोय मी आधीच करून ठेवली. आणि लता म्हणते, काय? ऐश्वर्या पुढे म्हणते, जेव्हा तुम्ही घरात नसाल तेव्हा ती लोक तुमच्या नकळत तुमचं सामान चेक करतील आणि त्यात त्याच गोष्टी सापडतील ज्या पार्वतीच्या आहेत. हे ऐकून लता तोंडावर हात ठेवते. आणि इकडे नानाच्या रूममध्ये नाना म्हणतात, काय ती बाई घरात नसताना तिच्या सामानाची झडती घ्यायची? आणि ऋषिकेश म्हणतो, हो आई, त्याची काय गरज आहे? आई म्हणते, काय हरकत आहे? ती पार्वती असेल तर तिच्या वस्तू तिच्या सामानात सापडतील, नसेल तर नाही सापडणार. जानकी म्हणते, आपण तिला विचारून तिच्या सामानाची झडती घेऊया ना. आणि त्यावर आई म्हणतात, हो, तू तिला सांग. तिला वस्तू शोधायला पण मदत कर, नाही तर एक काम कर ना, पार्वती ताईच्या वस्तू तिच्या बॅगमध्ये नेऊन ठेव. जानकी म्हणते, हे बघा आई. आणि आई वैतागून म्हणते, काही बोलू नकोस ग तू. तुम्हा सगळ्यांना घाई झाली आहे. ती बाई पार्वती आहे हे सिद्ध करायची. जणू इतकी वर्ष तुम्ही त्या बाईचीच वाट बघत होतात. आणि त्यावर नाना म्हणतात, असं काही नाहीये. आई म्हणते, नाही कसं? मला सगळं समजतंय, पण हे समजत नाहीये की तुम्हाला त्या बाईचा इतका पुळका का? ती जानकी कालपर्यंत माझ्या मागे मागे करायची आणि ती बाई का आली आहे तेव्हापासून? आणि जानकी म्हणते, आई प्लीज, असा गैरसमज नका ना करून घेऊ. आणि आई म्हणते, गैरसमज आपण बाजूला ठेवू आणि आधी त्या बाईच्या सामानाची झडती घेऊया. चला. त्या तिघांपैकी कोणीही हालत नाही. आणि आई म्हणते, चालायचं असेल तर चला, नाही तर मी जाऊन त्या बाईची झडती घेते. तुम्ही बसा इथं तिघजण खलबतं करत. असं म्हणून आई तिथून निघून जातात. आणि इकडे ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये ती बाई ऐश्वर्याला ह्याच्यावर बेडवर बसवते आणि म्हणते, पण तू ह्या पुढे आणल्यासच कुठून? आणि ती म्हणते, ऐश्वर्या म्हणते, मी कोण आहे? आणि त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या सांगते, मी नानाच्या खोलीत गेले, तिथे पार्वतीचा फोटो होता. मी पार्वतीचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये तो फोटो असतो. आणि ती म्हणते की मला पार्वतीच्या कानामध्ये कुड्या दिसल्या. मी लगेच त्या कुड्यांचा फोटो काढून घेतला आणि कोणाच्याही न कळत त्या लगेच तशाच्या हुबेच्या हुब बनवायला टाकल्या.
त्यांना थोडंसं काळं केलं. आता इतक्या वर्षाच्या नंतर बघितल्यावर त्या जरा जुन्या वाटल्या पाहिजेत ना. अशा प्रकारे मी त्यांचं एजिंग केलं. आणि लता म्हणते नंतर माझ्या बॅगेत ठेवल्या आणि त्या कुड्या माझ्या बॅगेमध्ये बघितल्या की सगळ्यांची खात्री पटेल. आणि ऐश्वर्या म्हणते की तुम्हीच पार्वती आहात. आणि इकडे त्या बाईची झडती होते आणि त्यांना ते कानातलं सापडतं. आणि नाना म्हणतात हे कानातले मी तिला पार्वतीला दिले होते. ऋषिकेश म्हणतो याचा अर्थ ती बाई म्हणजे पार्वती आईच आहे. आणि जानकी म्हणते ऋषिकेश हे काय, तुम्ही कुठल्या निष्कर्षावर पोहोचताय? हे कानातले अगदी नॉर्मल डिझाईन आहे ह्याचं आणि हे कानातले कोणाकडेही असू शकतात. सुमित्रा आई अजून त्या बॅगमध्ये हात घालते आणि त्यांना एक कागद सापडतो. आणि आई म्हणतात हा कसला कागद आहे? नाना वाचतात दीनानाथ आश्रम. आणि ऋषिकेश म्हणतो हा आश्रम इथेच असणार आहे, म्हणजे ती बाई इथेच राहत असणार आहे. आणि आई नानांना सांगतात की आम्ही दोघं जाऊन जरा चौकशी करून येतो, आम्ही आलो. सारंग म्हणतो त्या आश्रमाचं काय ऐश्वर्या आता? आणि जानकी जर आपल्या दादाला घेऊन गेली तर आपली तिथं वाट लागेल आणि तिथं समजेल की पार्वती रणदिवे नावाचं तिथं कोणी नव्हतंच. आणि लता म्हणते हो, असं जर झालं तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. आणि ऐश्वर्या म्हणते ती जानकी आहे तर मी पण ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या. आणि मी कायम तिच्या 2 पावलं पुढे असते. आणि तुम्हाला असं वाटतंय ना ती आश्रमात जाईल नाही, जाणारच आहे. जाऊ दे ना मग. आश्रमात मी एका माणसाला भेटून त्याला सगळं सांगितले आणि पैसे पण ओतून आले. जेव्हा ते दोघं आश्रमात जातील तेव्हा तो माणूस त्यांना हेच सांगेल की ती बाई पुरुषोत्तम रणदिवेच आहे. जानकी ऋषिकेश त्या आश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचतात आणि तिथे एका माणसाला त्याचा फोटो आणि ती रिसिप्ट दाखवतात. आणि जानकी विचारते तुम्ही ओळखता का यांना? आणि तो फोटो पाहून म्हणतो अरे या तर आमच्या पार्वती मावशी आहेत, पार्वती रणदिवे नाव आहे यांचं. तो पुढे बोलतो बरीच वर्ष या आश्रमात राहिल्या त्या, खूप लळा लावला बघा त्यांनी याला. आणि तो माणूस म्हणतो मी चहा सांगतो हा तुमच्यासाठी. जानकी म्हणते नाही नको. तरी सुद्धा तो उठून जातो. त्याला बहुतेक ऐश्वर्याला फोन करायचा असतो. ऋषिकेश म्हणतो आधी त्या कुड्या आणि आता हे आश्रम. आणि ह्यावरून हेच सिद्ध होतं की त्या पार्वती रणदिवेच आहेत. इकडे नानाच्या रूममध्ये आई लगे गळून बसलेली असते. आणि नाना म्हणतात अगं सुमित्रा आता किती संशय घेणार आहेस? तूच ते सामान शोधून काढलंस ना, तूच ती पावती शोधून काढलीस ना. ही दोघं तिथं जाऊन आली, त्या तिथल्या माणसांनाही सांगितलं. आणि आई म्हणते हो ती बाई पार्वती रणदिवे आहे म्हणून. आई म्हणते पण मी तुम्हाला सांगते ना ती बाई चोर आहे, लबाड आहे, 1 नंबरची खोटारडी आहे. तुमच्या कोणाच्या लक्षात कसं येत नाही? तुम्ही दोघं तिथं पोहोचायच्या आत तिथं सगळं रचून ठेवलं. ती बाई आपल्या घरात फूट पाडायला आली. आणि त्यावर जानकी म्हणते आई 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 प्लीज तुम्ही शांत व्हा. या सगळ्याचा ना तुम्हालाच खूप त्रास होतोय हो. आणि त्यावर आई म्हणते त्रास मला तुझ्या वागण्यामुळे होतंय ग. पार्वती नावाचं वादळ तू या घरात आणलंस ना. तू न या विषयावर काही बोलूच नको आणि माझ्याशी तर अजिबातच बोलू नको. नाना परत चिडून म्हणतात प्लीज सुमित्रा काय चाललंय तुझं हे, शांत हो. आणि त्यावर आई म्हणते ओरडा, तुम्ही माझ्यावरच ओरडा. तुम्ही आतापर्यंत कधीच माझ्यावर ओरडला नाहीत, पण ती बाई जशी घरात आली ना तेव्हापासून तुम्ही सारखे माझ्यावर ओरडताय. आई म्हणते तुम्ही काही बोला पण ती बाई पार्वती नाहीये हे 100% खरंय. बाकी आणि जानकी पण म्हणते आई ती बाई पार्वती नाहीयेत हे 100% खरंय. मलाही असंच वाटतंय. ऋषिकेश म्हणतो सगळे पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि जानकी म्हणते जे आपल्या डोळ्यासमोर असतं तेच खरं असतं असं नाही. आपल्याला ते तसं दिसावं म्हणून पुरावे पेरले जाऊ शकतात. पार्वतीताईच्या कानातले ते आश्रमातले हे सगळं मला वरवरचं वाटतंय. मला असं वाटतंय खोट्याला खरं सिद्ध करण्यासाठी हे सगळं केलं असावं. पण काही झालं तरी खऱ्याकडे एक अशी गोष्ट असते, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करूनच राहते. आणि आई म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय जानकी? आणि जानकी म्हणते हे सगळे पुरावे बाजूला राहू द्या, पण अशी एखादी गोष्ट असेल ना जी पार्वतीताईंनाच माहिती असेल, ज्याची त्यांना अशी एखादी जन्मखून किंवा एखादी आठवण. आणि त्यावर नाना म्हणतात हो आहे. पार्वतीच्या डाव्या हातावर तीळ होता. जानकी म्हणते काय? आणि नाना म्हणतात त्या बाईच्या जर हातावर तीळ असेल तर. जानकी म्हणते मग झालं तर नाना, पुरावा आपल्या समोरच आहे, आपल्याला आताच कळेल खरं काय खोटं काय. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हॉलमध्ये सगळे जमलेले असतात. आणि नाना त्या बाईला म्हणतात तुमचा डावा हात दाखवा. आणि जानकी म्हणते तुम्ही जर खरंच पार्वती आई असाल तर तुमच्याही डाव्या हातावर तीळ असेल. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते डाव्या हातावर तीळ आहे असं डायरीत लिहिलंच नव्हतं. आणि सुमित्रा आई म्हणतात अगं दाखव ना, विचार कसला करतेस. आणि ती बाई हात पुढं करते. मैत्रिणींना आपल्याला उद्या समजणार आहे त्या बाईच्या हातावर तीळ आहे की नाही ते. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.